सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या दुसरा श्रावणी शुक्रवार आलेला आहे. आपण सर्वच महिला, प्रत्येक आई आपल्या मुलांच्या सुख कल्याणासाठी, आरोग्यासाठी, उदंड आयुष्यासाठी आपण जीवती पूजन करत असतो. दर शुक्रवारी आपण जीवती पूजन करतो मनोभावे. त्याचबरोबर दर शुक्रवारी कायमच महालक्ष्मीची सेवा आराधना करावी. पण श्रावणातील शुक्रवारी केलेली सेवा जास्तीत जास्त फळ देऊन जाते. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रावणातील शुक्रवारी एक सेवा आवर्जून करा. महिलांनो, ही सेवा बऱ्याचशा महिलांनी केलेली असेल आणि अनुभव सोन्यासारखे आलेले असतील तर मिठाचा दिवा आपल्याला उद्या लावायचा आहे. उद्या नाही जमलं महिलांनो, पुढील शुक्रवारी लावा. पण श्रावणातील एका का होईना शुक्रवारी हा ऐश्वर्य दिवा प्रत्येक महिलेने आपल्या देवघराजवळ माता लक्ष्मी समोर असा दिवा जरूर लावा. बघा, मिठाचे फायदे बरेचसे असतात. मिठाचे आपण जेवढे आपल्या घरात उपाय तापाय करतो ना, तेवढं छान आपल्याला अनुभव येत असतात. साधं मुलाला काही नजरबाधा झाली तरी प्रत्येक आई थोडंसं खडं मीठ हातात घेते आणि मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून ते पाण्यात टाकत असते. लगेच मुलाला लागलेली नजरबाधा उतरून जाते. महिलांनो, मीठ खरेदी करायचं असेल तर उद्या शुक्रवार आहे. उद्या आवर्जून थोडं का होईना खडं मीठ, तुम्हाला जे मीठ लागतं जेवणात वगैरे, ते आवर्जून खरेदी करा. बघा, मिठाशिवाय जीवन नाही आणि माता लक्ष्मी तिथेच प्रसन्न राहते ज्या घरात मिठाचा मान सन्मान केला जातो. तर घरात शुभ मंगल गोष्टी घडून येतील तुमच्या. असा हा सुंदर उपाय आहे. सर्व महिलांनी आवर्जून करा. त्याचबरोबर तुमच्या घरादाराला नजरबाधा होत असेल, कुणी येऊन गेलं की तुमच्या घरात अडीअडचणी वाढत असतील तर शुक्रवार किंवा बुधवार वगैरे किंवा अमावस्या, पौर्णिमा हा उपाय जरूर करावा. मातीच्या 4 पंत्या घ्याव्या किंवा मुलं मोठी असतील तर तुम्ही 4 काचेच्या वाट्या घेऊ शकता. त्यात थोडंसं खडं मीठ, जाडं मीठ, समुद्री मीठ भरावं. थोडासा बारीकसा कापराचा तुकडा ठेवावा, तुरटीचा खडा ठेवावा, 2-2 लवंग ठेवाव्या आणि आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यांना, 4ही दिशांना ते मिठाच्या वाट्या जरूर ठेवून देत जा. सर्व नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद या वस्तूंमध्ये आहे आणि आपल्या घरातली जी नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष, आपले किंवा मुलांचे काही ग्रहदोष असतील ते सुद्धा निवारण होतात. अशी ही सुंदर सेवा आहे, उपाय आहे. आवर्जून करावं. 15 दिवसातून किंवा महिन्यातून सर्व त्या वस्तू पाण्यात विसर्जित करावं आणि पुन्हा त्या वाट्या स्वच्छ धुवून घ्याव्या, पुन्हा त्या वस्तू भराव्या आणि दर शुक्रवारी किंवा महिन्यातून 2 वेळा जरी हा उपाय केला ना चालेल. तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ना, संपूर्ण शोषून घेण्याची ताकद या गोष्टींमध्ये आहे. आणि जेव्हा कुणी येऊन जातं आणि त्यांच्या मनात काय आहे आपल्याविषयी आपल्याला माहीत नसतं, आपण पाहुणचार तर करणारच आहोत, पण ती व्यक्ती आपल्यावर जळाऊ आहे का आपल्याविषयी चांगली भावना त्या व्यक्तीच्या मनात आहे आपल्याला माहीत नसतं. मग कुणी येऊ दे जाऊ दे, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. म्हणजे तुमच्या प्रगतीला कुणाचीच नजरबाधा लागणार नाही. सगळी ती नजरबाधा त्या व्यक्तीची वाईट नकारात्मकता असेल ना, ती संपूर्ण ते मीठ, कापूर, तुरटी आणि लवंगा शोषून घेतील आणि तुमच्या प्रगतीतील अडथळेसुद्धा दूर करतील. म्हणून दर शुक्रवारी हा उपाय तुम्ही करू शकता. महिन्यातून 1-2 वेळा तरी हा उपाय जरूर करा. त्या वस्तू विसर्जित कराव्या, आपण बेसिनमध्ये टाकून दिल्या, पुन्हा वाट्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या, पुन्हा या वस्तू भराव्या. घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये किंवा 1-1 रूम असतील तुमचे, 4-5 रूम, त्यात जरी एक वाटी जराशी वरती, कुणाचा हात पोहोचणार नाही, कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी गुपचूप ठेवून द्यावी या गोष्टींची. म्हणजे कुणाच जवळ चर्चा करू नये की मी ह्या वस्तू ठेवल्या, त्या वस्तू ठेवल्या. आपण जे उपाय तापाय करतो ना, कुणाच विषय म्हणजे कुणाला सांगत बसत जाऊ नका, गुपचूप करत जा. चांगलं फळ मिळेल महिलांनो. तर उद्या श्रावणाचा दुसरा शुक्रवार आलेला आहे. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. महिलांनो, लवकर उठा, आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका आणि मग आंघोळ करा. आपला उंबरठा, घरदार स्वच्छ करा.
उंबरठ्यावर थोडंसं हळदीचं लेपन जरूर करा. गोमूत्र हळद एकत्र करा, उंबरठ्यावर लेपन करा. घरात मंगल गोष्टी घडत नसतील तर 5 पानं आंब्याची घ्या, स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्या प्रत्येक आंब्याच्या पानाला लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपून हळदी कुंकवाची बोटं घराच्या गृहलक्ष्मीने लावावी आणि 5 पानांची डहाळी आपल्या मुख्य दरवाजावर लावून द्या. बघा कशी शुभ मंगल गोष्टी तुमच्या घरात घडून येतील. सुंदर उपाय आहे. श्रावणातले हे उपाय कधीच खाली जाणार नाही. देवघरातील देवांची छान उद्या पूजा करा. पंचामृत असेल किंवा केशर असेल किंवा हळद पाण्यात मिक्स करा आणि त्या पाण्याने माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल, अभिषेक अवश्य घाला. केशर असेल तर केशरयुक्त पाण्याने दुधाने अभिषेक करा. पुन्हा स्वच्छ पाण्याने तांदळाशी छानशी रास करा किंवा तुमच्याकडं फुलाच्या लाल फुलांच्या पाकळ्या असतील त्याचं आसन करा. देवी लक्ष्मीची मूर्ती जरूर त्यावर स्थापन करायची आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता लाल फुलं, मग जास्वंदाचं असेल किंवा लाल गुलाब किंवा कमळ असेल तुमच्याकडं देवी आईला जरूर अर्पण करा. तुम्ही उद्या देवी आईला 11 लवंगांची सेवासुद्धा आज राहून गेलेली असेल दुर्गाष्टमीची तर उद्या करू शकता किंवा पुढील शुक्रवारी, पण देवी आईला 11 किंवा 21 लवंग आवर्जून अर्पण करा. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला 11 वेळा, 16 वेळा, 21 वेळा, जेवढ्या वेळात जमेल तेवढ्या वेळा बोला. लहान लेकरं असतील किमान 1 वेळा बोला. हातात उजव्या हातात त्या लवंगा घ्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. नंतर त्या लवंगांचं काय करावं तर तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता किंवा एखाद्या लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. तुमच्या पैशाला प्रगतीला कधीच कुणाची नजर लागणार नाही. घरात बरकत येईल, लक्ष्मी टिकून राहील, पैसा कधी कमी पडणार नाही. अशी ही सुंदर सेवा आहे. किंवा तुम्ही मुख्य दरवाजात आतून सुद्धा तुम्ही बांधून दिल्या चालेल. तुमचा व्यवसाय आहे, दुकान आहे, तुमचं ऑफिस आहे, तिथं सुद्धा तुम्ही असाच उपाय करून लवंगा बांधून देऊ शकतात. उद्या देवी आईला छान गोड खिरीचा मखाने टाकून खीर बनवा. तांदळाची, रव्याची, शेवयांची, खपली गव्हाची जी बनवता येईल ती बनवा आणि त्यात थोडेसे मखाने टाका. महिलांनो, देवी आईला नैवेद्य दाखवा. घरात लेक असेल तुमची लहानशी, तिचे पाय धुवून तिला नमस्कार करा, हळदी कुंकू लावा. तिच्याकडून सुद्धा तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. सुख सौभाग्यात वाढ होईल. घरात अखंड लक्ष्मी टिकून राहील. आपली लेक आपली लक्ष्मी असते. लहान मुलगी असेल तुमच्या घरात तर तिचे आवर्जून पाय धुवा थोडेसे, तिला काहीतरी भेटवस्तू द्या आणि तिला छान अशी गोड खिरीचा नैवेद्य स्वतःच्या हाताने खाऊ घाला. शेजारील वगैरे मुलगी असेल, येत असेल तुमच्याकडं तर तिचं जरी असा मान सन्मान केला ना चालेल. तिच्याकडून तुम्ही स्वतःला हळदी कुंकू जरूर लावून घ्या. खूप सुंदर अनुभव येतात. महिलांनो, उद्या तुळशीला सुद्धा थोडीशी हळद, हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. तुळशीमध्ये एखादा रुपयाचं नाणं ठेवता आलं तुम्हाला तर नक्की ठेवा. सकाळी ठेवा, संध्याकाळी ठेवा, पण 1 रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीत जरूर ठेवा. तुळशीजवळ हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून त्या नाण्याची पूजा करा. झालं तर सकाळीच ठेवा. संध्याकाळी ते नाणं उचलून घ्या आणि तुम्ही देवी लक्ष्मी समोर ते नाणं ठेवा. त्याची हळदी कुंकू वाहून तुम्ही तुळशीत पूजा केली आहे. थोड्या वेळ देवी आईजवळ ठेवा. तुमच्या मनातील इच्छा बोला. तुम्हाला काही पैशांविषयी समस्या असतील बोलून घ्या. नंतर ते नाणं उचलून घ्या आणि तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा आपण देवांसाठी जे पैसे साठवतो देवांना वस्तू घेण्यासाठी त्यात जरी मिक्स केले, तुम्ही टाकून दिले, बघा कधीच पैसा तर कमी पडणार नाही. पण जो पैसा येतो ना तुमचा त्याला सुद्धा बरकत राहील. काही वेळा पैसा येतो विनाकारण खर्च होतो ना, तो विनाकारण खर्च होणारा सुद्धा थांबून जाईल. बरकत होईल, पैशाला पैसा खेचून येईल, लक्ष्मी खेचून येणारा हा उपाय आहे. आवर्जून करा. तर उद्या शुक्रवार ऐश्वर्य लक्ष्मी दिवा, मिठावर दिवा लावायचा आहे. संध्याकाळी लावा हा महिलांनो दिवा. सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील. तुम्ही कष्ट घेत आहात, कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही. घरात खूप दुःख दारिद्र्य आहे, कुणालाच काही सांगता येत नाही. पैशांविषयी तुम्हाला सारखं कोणा ना कोणापुढं हात पसरावं लागतं. पैसा टिकून राहत नाही तुमच्याकडं, बरकत येत नाही घरात. विनाकारण पैसा खर्च होत आहे. तुम्ही वाचवण्याचा खूप प्रयत्न करता पण काही ना काही विनाकारण कुठून खर्च होत आहे तुमच्याकडून. विनाकारण कुणाचं ना कुणाचं आरोग्य नीट राहत नाही.
खर्च होत आहे तर तुमच्या घरात बचत होईल, सर्व दुःख दारिद्र्य निवारण होईल. अष्टरूपी महालक्ष्मीची तुमच्यावर इतकी कृपा होईल, माऊलीची इतकी कृपा होईल तुमच्यावर की कधीच पैसा कमी पडणार नाही, ऐश्वर्य श्रीमंती लाभेल. असा हा ऐश्वर्य लक्ष्मी दिवा आहे. सर्व महिलांनी जरूर लावा. तर दिवा कसा लावायचा, तर तुम्ही सकाळीच लावू शकता किंवा संध्याकाळी शांततेत जरी लावला तुम्ही तरीही चालेल. माझ्या महिला ऑफिसला जात असतील माझ्या ताई, आणि ऑफिसवरनं आल्यावर जरी तुम्ही 8-9 वाजता हा दिवा लावला तरीही चालेल. देवी आईला मनातली प्रार्थना बोलून घ्या, तुमच्या ज्या अडीअडचणी आहे त्या बोलून घ्या आणि मग ही सेवा करायची आहे. मनापासून करा, श्रद्धेने करा. श्रद्धेने केलेली सेवा कधीच खाली जात नाही. तर तुम्ही संध्याकाळपासून 6:30 वाजेपासून या दिव्याची सेवा करू शकता. तर काय करायचं आहे, जिथं आता आपल्याला ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला दिवा लावायचा आहे. तुमचं देवघर जिथं असेल, पूर्व पश्चिम उत्तर या दिशेंना तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दक्षिणेकडं चुकूनसुद्धा हा दिवा लावू नका. तर तुमचं देवघर असेल तिथं छान असा देवघरासमोर हा माता लक्ष्मी समोर दिवा लावायचा आहे. छान असं तिथं गोमूत्राने ती जागा पुसून घ्या, रांगोळी काढा, महालक्ष्मीची पावलं काढून घ्या, हळदी कुंकू वाहून त्या रांगोळीची पूजा करा आणि त्यावर छोटासा पाट ठेवायचा आहे. पाटाभोवतीसुद्धा रांगोळी काढून घ्या. त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावर छोटीशी तामण ठेवा. पूजेचे तांबे पितळाचे ताट ठेवून घ्यायचं आहे. तुमच्याकडं छोटं तामण असेल ते ठेवून घ्यायचं आहे. त्यावर विड्याच्या पानांनी, लाल फुलांच्या पाकळ्यांनी त्या ताटावर सजावट करून घ्यायची आहे आणि त्यावर मोठी पंती ठेवून घ्यायची आहे. मातीची पंती ठेवून घ्या. त्यावर खडं मीठ भरून घ्यायचं आहे. ह्या पंतीला हळदी कुंकवाची अष्टदिशांनी तुम्हाला कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकवाची बोटं लावून घ्या, अष्टदिशांनी लावा. अष्टदिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावताना अष्टरूपी महालक्ष्मीची नावं रूपं जरूर बोला. हे महालक्ष्मी माता, वैभव लक्ष्मी माता, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता, श्री वीर लक्ष्मी माता, श्री धान्य लक्ष्मी माता, श्री संतान लक्ष्मी माता, अष्टरूपी महालक्ष्मी मातेची नावं रूपं बोलून त्या दिव्याला जिथं खडं मीठ भरलेलं आहे मोठ्या पंतीला तिथं तुम्ही अष्टरूपी महालक्ष्मीची नावं रूपं बोलून हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे. त्यावर तुम्हाला एक पंती हळद लावून ठेवायची आहे. त्यावर 2 किंवा 4 हिरवी वेलची ठेवा, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा ठेवा त्यावर आणि त्या पंतीवर अजून एक पंती ठेवायची आहे. त्यात दिवा लावायचा आहे तुम्हाला. तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता. गाईच्या तुपामुळे घरात सुख समृद्धी येते. घरात सुख समृद्धी तर येते, सुख सौभाग्य वाढतं, मुलांना प्रगती मिळते, अखंड लक्ष्मी टिकून राहते. आणि जेव्हा आपण तिळाचं तेल वापरतो ना, सर्व वास्तुदोष, पितृदोष, मुलांचे काही ग्रहदोष असतील, कुटुंबातील इतर व्यक्तींचे काही ग्रहदोष असतील, संपूर्ण निवारण होता, शांतता येते, घरात सुख समृद्धी नांदते. म्हणून तुम्ही गाईचं तूप वापरू शकता किंवा तिळाचं तेलही वापरू शकता. खडं मीठ हे समुद्र मंथनातून माता लक्ष्मीच्या पाठोपाठ बाहेर आलं आहे. मीठ हे लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. मिठाशिवाय जीवनाला रुची नाही. हा दिवा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर लावू शकता किंवा संध्याकाळी जरी महिलांनो शांततेत लावला चालेल. दिव्याला हळद कुंकू वाहून पूजा करा. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि उद्या संध्याकाळी शुक्रवारी हा असा एक दिवा, ऐश्वर्य लक्ष्मी दिवा आवर्जून लावा. उद्या नाही जमलं पुढील शुक्रवारी लावा, पण श्रावणात एकदा तरी जरूर हा दिवा लावा. नंतर 1-1.5 तासाने तो दिवा शांत झाल्यानंतर ते मीठ काय करावं, तर तुम्ही वाहत्या पाण्यात आपल्या घरात जरी तुम्ही बेसिनमध्ये ते मीठ टाकून दिलं, ज्या वस्तू असतील तुम्ही पुढील दिवा लावाल पुढील शुक्रवारी त्या वस्तू वापरू शकता. अशा पद्धतीने उद्या मिठावर एक दिवा आवर्जून लावा. सर्व